नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की श्रावण महिना हा कधीपासून सुरू होणार आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये कोणते नियम पाळायचे, कोणते टाळायचे आणि काय करायचं आहे, ज्यामुळे आपल्याला महादेवांची कृपा आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदैव राहील. चला तर मग जाणून घेऊया याची सविस्तर माहिती. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना 2026 कधीपासून सुरू होत आहे. श्रावण महिन्यात धार्मिक महत्त्व, काय करावे, काय टाळावे, तसेच जेणेकरून भगवान महादेवांची कृपा प्राप्त होईल. तर बघा मित्रांनो, श्रावण महिना हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिना आणि पुण्यदायी महिना मानला जातो. तो म्हणजे श्रावण महिना. आपण हिंदू धर्मातील हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. त्याला सणांचा राजा असं देखील म्हटलं जातं. श्रावण महिना हा भगवान महादेवांना समर्पित महिना मानला जातो. या संपूर्ण महिन्यात भगवान शिव पृथ्वीवर भ्रमण करतात आणि आपल्या भक्तांच्या प्रार्थना विशेष ऐकतात. म्हणून अनेक जण या महिन्यात व्रत करतात, उपवास करतात, शिवपूजा करतात, महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करतात आणि शिवलिंगावर अभिषेक करून महादेवांची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु अनेकांना काही महत्त्वाचे प्रश्न पडतात, जसे की 2026मध्ये श्रावण महिना नेमका कधी सुरू होत आहे, त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे, या महिन्यात कोणती कामे करावीत, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, तसेच श्रावण सोमवारचे महत्त्व इतके विशेष का मानले जाते, या सर्व प्रश्नांची उत्तरं तसेच धर्मग्रंथ, पुराणे आणि लोकसामान्य परंपराच्या आधारे जाणून घेणार आहोत. श्रावण महिना 2026 कधीपासून सुरू होणार आहे, तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम 2026मध्ये श्रावण महिना कधी सुरू होणार आहे. दिनदर्शिकेनुसार महाराष्ट्रात श्रावण महिना हा 13 ऑगस्ट 2026 म्हणजे गुरुवारपासून सुरू होत आहे. श्रावण महिन्याची समाप्ती 11 सप्टेंबर 2026 शुक्रवारी रोजी होईल. या संपूर्ण महिन्यात भगवान शिव, पार्वती माता, भगवान विष्णू, तुळशी माता आणि नागदेवतेची विशेष पूजा केली जाते. श्रावणातील प्रत्येक दिवस धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात प्रत्येक सोमवार विशेष पुण्यदायी मानला जातो. आता श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व नेमकं काय आहे, तर बघा, इतर महिन्यांपेक्षा श्रावण महिना इतका विशेष आणि पवित्र का मानला जातो, यामागे अनेक धार्मिक कारणे सांगितली जातात. समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा हलहाल विष बाहेर आलं, तेव्हा संपूर्ण सृष्टी संकटात आली होती. तेव्हा भगवान शिवशंकराने ते विष प्राशन करून विश्वाचे रक्षण केलं. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्या नीलकंठ असे नाव प्राप्त झाले. देवतांनी त्यानंतर भगवान शिवावर जलाभिषेक केला. असं मानलं जातं की याच स्मरणार्थ श्रावण महिन्यात शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. श्रावण महिन्यात शिवपूजा केल्याने पापाचा नाश होतो, मन शांती मिळते आणि जीवनातील अनेक संकटे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. श्रावणात सोमवारचे महत्त्व नेमकं काय आहे, चला जाणून घेऊया. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस पवित्र मानला जात असतो, पण तरी श्रावण सोमवारला विशेष महत्त्व का दिले जाते, तर सोमवार हा दिवस भगवान शिवांना अत्यंत प्रिय मानला जातो. म्हणून या दिवशी श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध मनाने केलेली शिवपूजा विशेष फलदायी मानली जाते. पुराणामध्ये वर्णन केले आहे की भगवान शिव हे अत्यंत भोळे आहेत, म्हणून त्यांना भोलेनाथ असे देखील म्हटले जातं. ते भक्तांची भक्ती पाहतात, वैभव किंवा मोठेपणा नाही. अनेक भक्त या दिवशी उपवास करून शिवलिंगावर जल, गंगाजल, दूध, बेलपत्र, धोतरा, पांढरी फुलं आणि अक्षता अर्पण करतात. तसेच ओम नमः शिवाय काही किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करतात. अशी श्रद्धा आहे की श्रावण सोमवारचे व्रत केल्याने भगवान शिवशंकराची विशेष कृपा प्राप्त होते. तसेच वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होण्यास मदत मिळते. अविवाहित युवक युवतींना योग्य जीवनसाथी मिळावा म्हणून हे व्रत अनेक जण करतात. कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी अशी प्रार्थना केली जाते. मनातील अनेक इच्छा पूर्ण होण्याची भक्ती श्रद्धेने हे व्रत करतात. मात्र लक्षात ठेवा, केवळ उपवास केल्याने पुण्य मिळत नाही, त्याचबरोबर चांगले विचार, संयम, सत्य आचरण आणि देवावरील श्रद्धा हे देखील तितकीच महत्त्वाचे असते. श्रावण महिन्यात काय करावे, आता जाणून घेऊया की श्रावण महिन्यात कोणते शुभ कार्य करायचे. तर दररोज भगवान शिवशंकराचे स्मरण करा. सकाळी स्नान करून ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा किमान 108 वेळा जप करण्याचा प्रयत्न करा. वेळ नसेल तर काही मिनिटं तरी मनापासून शिवनाम घ्या.
शिवलिंगावर जलाभिषेक करा. शक्य असल्यास दररोज किंवा किमान सोमवारी शिवमंदिरात जाऊन जलाभिषेक करा. स्वच्छ पाणी, गंगाजल किंवा उपलब्ध असलेल्या पंचामृतांनीही अभिषेक करू शकता. बेलपत्र अर्पण करा. बेलपत्र भगवान शिवांना अत्यंत प्रिय मानले जातात. तसेच पानाचे ताजे पानं स्वच्छ बेलपत्र भक्तिभावाने अर्पण करा. फाटलेले किंवा वाळलेले बेलपत्र अर्पण करणं टाळा. गरजू लोकांना दान करा. श्रावण महिन्यात अन्नदान, वस्त्रदान, गाईला चारा, पक्ष्यांना धान्य तसेच गरजूंना मदत करणं अत्यंत पुण्यकारक आणि शुभ दान मानलं जातं. सात्विक जीवन जगा. या महिन्यात शक्यतो सात्विक आहार घ्या. राग, मत्सर, खोटे बोलणं, वाईट विचार करणं, वादविवाद यापासून दूर राहणं खूप महत्त्वाचं आहे. श्रावण महिना केवळ पूजा नव्हे तर स्वतःच्या मनाची शुद्धीकरण करण्याची संधी मिळते. धार्मिक ग्रंथाचे वाचन करा. शिवपुराण, रुद्राध्याय, शिवमहिनम स्तोत्र, शिवतांडव स्तोत्र किंवा आपल्या श्रद्धेनुसार इतर धार्मिक ग्रंथाचे वाचन केल्याने मन प्रसन्न राहते आणि भक्ती अधिक दृढ होते. श्रावण महिन्यात काय टाळावे? तर मित्रांनो, जसे श्रावण महिन्यात काही शुभ कार्य करण्यास सांगितले आहे तसेच कोणत्या गोष्टी टाळायच्या, कोणत्या चुका करू नये हे देखील सांगितलं आहे. या सर्व गोष्टी धर्मग्रंथामध्ये आढळतात, तर काही लोकमान्य परंपरागत आधारित सुद्धा आहेत. तसेच बघा, तामसिक आहार टाळावा. श्रावण महिना हा सात्विकतेचा, संयम आणि भक्तीचा महिना मानला जातो. त्यामुळे अनेक जण या काळात मांसाहार, मद्यपान तसेच इतर तामसिक पदार्थाचे सेवन करतात, तर ते टाळावे. असं केल्याने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध राहण्यास मदत मिळते अशी श्रद्धा आहे. राग, भांडण आणि कटुवाणी टाळा. फक्त पूजा करून उपयोगी नाही, तर दिवसभर इतरांना दुखावणारे बोलून, रागात असून किंवा वाद घालत बसू नका, तर त्याचा आध्यात्मिक साधनेवर परिणाम होतो. भगवान शिवांना शांत, संयमी आणि दयाळू स्वभावाचे भक्त अतिशय प्रिय असतात. त्या असे धार्मिक मान्यता आहे. असत्य बोलणं आणि कोणाचाही अपमान करणं टाळा. श्रावण महिन्यात सत्य, प्रामाणिक आणि नम्रता यांना विशेष महत्त्व दिले जाते. गरीब, वृद्ध, माता पिता, गुरु किंवा कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. निसर्गाला हानी पोचवू नका. भगवान शिवांचा संबंध पर्वत, नद्या, वनस्पती आणि जिथं सजीवांशी जोडला जातो. म्हणून विनाकारण झाडं तोडणं, प्राण्यांना त्रास देणं किंवा पर्यावरणाचे नुकसान करणं टाळा. पूजा करताना घाई करू नका. अनेक जण वेळेअभावी पूजा घाईघाईत करतात, तर ती तशी पूजा करू नका. विशेष त्याचे आध्यात्मिक महत्त्व अधिक वाढते. त्यामुळे पूजा करताना घाई करू नका. व्यसनापासून दूर राहा. श्रावण महिना हा आत्मसंयमाचा महिना आहे. म्हणून तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्यपान आणि इतर कोणत्याही व्यसनी वस्तूपासून दूर राहण्याचा संकल्प करणं अत्यंत चांगलं मानलं जातं. श्रावण महिन्यात महत्त्वाचे सण आणि व्रत. मित्रांनो, श्रावण महिना म्हणजे सण उत्सवाचा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात अनेक धार्मिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. श्रावण सोमवार. प्रत्येक सोमवार भगवान शिवांची विशेष पूजा, अभिषेक आणि व्रत उपासना केली जाते. नागपंचमी. या दिवशीही नागदेवतेची पूजा केली जाते. निसर्ग आणि सर्पसंवर्धनाचा संदेश देणारा हा सण मानला जातो. म्हणून श्रावण महिन्यात नागपंचमी सण येतो. रक्षाबंधन. भाऊ बहिणीचं प्रेमाचं आणि विश्वासाचं प्रतीक असलेला हा सणही अनेक वर्षी श्रावण महिन्यातच येतो आणि तो श्रावण महिन्यातच साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमी. भगवान कृष्णांचा जन्मोत्सव हा पवित्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच हरतालिका तीज. विवाहित आणि अविवाहित महिला भगवान शिवा आणि पार्वती माताचे पूजन करून अखंड सौभाग्य आणि इच्छित वारासाठी प्रार्थना करतात. मित्रांनो, श्रावण हा महिना केवळ उपवास करण्याचा महिना नाही, तर तो आपल्या मनाला, विचारांना आणि आचाराला पवित्र करण्याचा एक सुंदर काळ आहे. या महिन्यात जर आपण श्रद्धेने भगवान शिवाची उपासना केली, गरजूंना मदत केली, सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न केला आणि चांगले कर्म केले, तर त्यातून आध्यात्मिक समाधान नक्कीच मिळू शकते. लक्षात ठेवा, महादेवांना महागडे नैवेद्य किंवा मोठा दिखावा नको. फक्त प्रिय असतात ती भक्ताची निरपेक्ष भक्ती, पवित्र मन आणि प्रामाणिक श्रद्धा. हर हर महादेव. चला तर ही माहिती उपयुक्त कशी वाटली नक्की सांगा. भेटूया अशा नवीन माहितीपूर्व व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.